स्टडी कमी पडतोय किंवा तो सेल्फ स्टडीज होत नाहीये? असा अनुभव येतो की मुलगा ज्यावेळेस तो सेल्फ स्टडीला बसतो, अभ्यासाला त्याला कंटिन्युटी मिळाली पाहिजे की अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, ते आपल्या मुलांमध्ये थोडंसं कमी पडतं. तर 6 ते 9:30 बसतानाचा जो टाइम टेबल आम्ही देतो त्यावेळेस आम्ही ऑब्झर्व करतो तर ते बऱ्याचशा मुलांमध्ये ते इंटेन्शन अभ्यासाचं दिसत. आणि ते जर आपण बघितलं की 9:30च्या पुढे जे स्वतः बसतात, तो स्वतःहून एक्सटेंडेड टायमिंगला सेल्फ स्टडीला बसतो, त्यावेळेसचा स्टडीचा क्वालिटी लेवल त्याची चांगली राहते. जी कॉन्सन्ट्रेशन लेवल अभ्यास करताना मिळालं पाहिजे आणि जरी मिळाली तरी त्याचं जे सातत्य आहे ते जास्त वेळ टिकलं पाहिजे, हिथं मात्र मुलांमध्ये अडचणी येतात. आणि ते सातत्य मात्र त्या मुलाने, समजा तुला अर्धा तास कॉन्सन्ट्रेशन होतंय, 35 मिनिटासाठी प्रयत्न कर. बऱ्याच वेळा आम्ही वर्गात पण मुलांना म्हणतो की तुमचं बोर्ड कॉन्सन्ट्रेशन किती % आहे तेवढंच तुम्हाला नॉलेज आतमध्ये येणार आहे. म्हणजे हे अगदी ह्या वायफाय सारखं आहे, इंटरनेट सारखं आहे. आपण जर तुम्हाला मी एखादी फाईल पाठवली मोठी, तर तुम्ही जर नेटवर्क मध्ये नसाल तर ती फाईल स्लोली नसतं ब्राउझिंग झाल्यासारखं दिसतं आणि तुम्ही नेटवर्क मध्ये आलात की गपकीने ते फाईल डाउनलोड होऊन जाते. तसं प्रकारामध्ये आम्ही वर्गात पण अनुभव घेतो की मुलांना काय म्हणतो की तुम्ही ठरवून प्रयत्न करा. कुणाला आज 35 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झालं, उद्या 40 मिनिटासाठी. कारण आपल्याला हे पण माहिती आहे, आपण 1 तास 1.5 तासाच्या ज्यावेळेस लेक्चर घेतो असं 100% कॉन्सन्ट्रेशन नसतं, टीचरचं होऊ शकत नाही, विद्यार्थ्याचं होत नाही.